तर पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा पडलाय। पडघे गावाजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीला मोठा पूर आलाय। नदीला पूर आल्यामुळे अनेक गाड्या या नदीत वाहून गेल्याची माहिती मिळते। पनवेल परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे। आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव सध्या आपल्या सोबत आहे। मयुरेश, पनवेलमध्ये नेमकी काय स्थिती आहे? भीषण दृश्य बघायला मिळतंय। मनश्री, नक्कीच जर आपण बघितलं, पावसाने अक्षरशः पनवेलला झोडपलं आहे आणि त्याचा परिणाम जर आजूबाजूची जी नदी होती, कासाडी नदी, तिला पूर आला आणि त्या पुराचं थेट पाणी या गावामध्ये शिरलं आहे। मी पडघे गावामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघितलंय, या आजूबाजूच्या ज्या गावामध्ये पूर्णपणे पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये देखील जे पाणी आहेत ते गेले आहेत। जे गावातली जे रहिवासी असतील ते देखील आता ह्या साचलेल्या पाण्यात, ह्या पुराचं पाणी आलं त्यातून प्रवास आपला करत आहे आणि घरामध्ये जात आहे। अनेक घरांमध्ये देखील पाणी गेले, तर दुसरीकडे अनेक गाड्या देखील वाहून गेल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहेत। मात्र अजून देखील पुराचं पाणी कुठे कमी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। पावसाचा जोर कमी झाला असला तरी मात्र पुराचं पाणी देखील अनेक भागांमध्ये शिरले आहेत आणि त्यातीलच पडघे गावामध्ये या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये पूर्णपणे पाणी साचले, गुडघ्यापर्यंत पाणी या ठिकाणी आहेत। आपण बघू शकता, जे गावकरी आहेत ते ह्या साचलेल्या पाण्यातून आपला जो मार्ग आहे तो काढत आहे, आपल्या घरी जात आहेत। लहान मुलांना कसं उचलून या भरलेल्या साचलेल्या पाण्यातून आपलं घर गाठत आहे। त्यामुळे ह्या पुराचं पाणी कधी कमी होणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। मात्र या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावकऱ्यांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मनोश्री, नक्कीच त्याच्यामुळे पनवेल परिसरात अजूनही मुसळधार पाऊस आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जात आहे। धन्यवाद या माहितीसाठी।